लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात लोकशाही द ग्रेट न्यूज. लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल या ठिकाणी बीड नगरपालिकेचे नगरसेवक विनोद मुळूक यांच्याशी आपण येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया आणि त्यांनी त्यांच्या कार्यकारितेमध्ये विकासात्मक जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊ. मुळूक सर, आपण काय सांगाल? आपण पाठीमागे जे काही विकासात्मक काम केलेले आहे त्या संदर्भामध्ये थोडासा आढावा आपण घेऊया. आता 2016ला निवडणूक झाली मागची, आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान जो प्रभाग माझ्याकडे आला होता तो प्रभाग माझ्याकडे नवा आणि जुना प्रभाग असा मिक्स प्रभाग आलेला होता. आणि त्याच्या पूर्वीची 2011ची निवडणूक मी दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवली होती. माझ्या एकूण 3 निवडणुका माझ्या झाल्या. तिन्ही निवडणुकीमध्ये माझा 3दा प्रभाग चेंज झालेला आहे. म्हणजे एका प्रभागातून मी सलग 3 वेळेस निवडणुका लढवलेल्या नाहीत. कधी मिक्स आला असेल, परंतु प्रत्येक वेळेस निवडणूक लढवताना तिन्ही वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवली. प्रत्येक वेळेस प्रभाग नवीन आलेला असल्या कारणाने 2016 मध्ये जो प्रभाग होता, 2016 मध्ये प्रभाग आल्यानंतर त्या भागात विकासाचा बराचसा अनुशेष त्या ठिकाणी शिल्लक होता. म्हणजे या जर 5 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्या प्रभागामध्ये प्रत्येक रस्ता मला नव्याने करावा लागला. म्हणजे असा एकही रस्ता नव्हता, एकही कॉलनी अशी नव्हती की त्या भागामध्ये मला रस्ता करण्याची किंवा नाली करण्याची गरज नव्हती किंवा त्या ठिकाणी काही काम उभा करण्याची गरज नाही. असा एकही रस्ता या प्रभागामध्ये नव्हता. मला प्रत्येक रस्ता हा डबल करावा लागला. आणि सुदैवानं सगळे रस्त्याचे काम त्या ठिकाणी 99% रस्त्याचे काम मार्गी लावले. हे सगळं होत असताना त्या भागामध्ये काही ओपन स्पेस असतील, ते ओपन स्पेस मध्ये गार्डन उभा करण्याचे काम असतील, ते सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा माझ्याकडून प्रयत्न करण्यात आला. बरोबरच आमच्याकडे तुम्ही मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे शिवराज पान सेंटरच्या बाजूचा नवून कॉलेज रोडला आपण जो येतो एंट्री करतो, तो जो भाग होता तो पूर्ण गटारीचा भाग होता. म्हणजे ते त्या भागात फक्त 30 फुटाचा रस्ता लोकांच्या कामाला यायचा. आणि बाकीच्या भागामध्ये अक्षरशः नालीचं पाणी, कचरा टाकणे, म्हणजे 2 मिनिट सुद्धा त्या ठिकाणी माणूस सहज थांबू शकत नव्हता, अशी परिस्थिती त्या भागातली होती. मग त्या भागामध्ये आम्ही त्या गटारीवर बीड शहरामध्ये पहिलंच असं पेन्शनर पार्कचं आम्ही म्हणून एक उद्यान उभा केलं. नवीन प्रयोग केलाय की गटर साफ करून गटारीच्या ठिकाणी इतकं सुंदर पार्क या ठिकाणी होऊ शकतं, ही दृष्टी आम्ही बीड शहराला दिली. आणि आम्ही आगामी काळामध्ये सुद्धा असे पार्क इतर ठिकाणी सुद्धा व्हावेत म्हणून सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय की बीड शहरामध्ये असे कुठं ओपन स्पेस असतील किंवा अशा काही जागा असतील मोकळ्या, त्या ठिकाणी आपल्याला उद्यानं विकसित करू शकतो आपण. त्या ठिकाणी बस आजूबाजूचे जे परिसरातील लोक आहेत, वृद्ध नागरिक असतील, लहान लेकरं असतील, मुलं असतील, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काही नवीन संकल्पना घेऊन काही खेळाचे त्या ठिकाणी काही त्यांना साहित्य लावता येईल का, आपल्याला लोकांना बसून त्या ठिकाणी मन मोकळेपणे गप्पा मारू शकतील असे काही प्रयोग त्या ठिकाणी आपल्याला करता येतील का, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. याबरोबरच आपण जे कार्य सांगितले ते प्रत्यक्षात केले. आम्ही जाता येता ते पाहतो की खूप वयस्कर लोक तिथं असे बाकडे जे तुम्ही समोर टाकलेले, चौकोनी टाकलेले, चारी बाजूने असं ते लोक बसतात आणि गप्पा मारतात. नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणारच आहे. मला एक विचारायचंय की बीड मध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे. तर या समस्येवर तोडगा म्हणून अनेक महानगरपालिकाचे उदाहरण आपल्याला लातूरचं देता येईल. अनेक ठिकाणी आहे की टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू असं त्यांचं प्रोजेक्ट आहे. तर असं काही बीडमध्ये तुमच्या मनामध्ये आपण करू शकता का? नाही, हे स्वच्छतेचा प्रश्न आपण म्हणला ते काही चुकीचं नाही. बीड शहरामध्ये स्वच्छतेवर काम करणं खरोखरच गरजेचं आहे. आज जितकं काम या ठिकाणी स्वच्छतेवर झालंय त्यापेक्षा अधिक काम या ठिकाणी होणं अपेक्षित होतं. परंतु याच्यापूर्वी आम्ही एक अंबिकानगर उत्तर भारतामध्ये एजन्सी बघा नायक म्हणून ते काम करायचे आमच्याकडं. तर त्यांनी एक अंबिकापूर म्हणून एक नगरपालिका त्यांनी त्या ठिकाणी एक मॉडेल म्हणून पुढे आणलं होतं. आणि त्या धर्तीवर ते बीड शहरामध्ये काम होईल का म्हणून आम्ही मागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस काउन्सिल होती त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस त्यांना बोलून घेतलं होतं, या ठिकाणी प्रयत्न केला होता. प्राथमिक स्वरूपात आम्ही त्यांच्याकडे 1-2 वॉर्ड दिले पण होते,
की या ठिकाणी असं तुमच्या त्या अंबिकापूरच्या धर्तीवर या ठिकाणी बीड शहरामध्ये सुद्धा आम्हाला काम करणं आवश्यक आहे किंवा आम्हाला करायला आवडेल म्हणून. तर आम्ही ते सुरू पण केलं होतं, परंतु त्या दरम्यान काही भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी बीड नगरपालिकेला लाभले आणि त्यांनी ते चालू झालेलं काम त्या ठिकाणी ते बंद पाडलं आणि नंतर नंतर येणाऱ्या काळात तर नंतर प्रशासकाचा काळ त्या ठिकाणी आला आणि पुढं काय ते काम पुढं होऊ शकलं नाही. परंतु या ठिकाणी ते असं युनिक असं काम किंवा काही नाविन्यपूर्ण असं काम स्वच्छतेमध्ये काही संकल्पना देऊन आपल्याला राबवता येतील ते आमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून येतंय पण बाकी नगरसेवक माजी नगरसेवकांच्या. परंतु आता सध्या उतरण्यासाठी आता या पंचवार्षिकची आपल्याला वाट बघावं लागेल. दुसरा एक मोठा प्रश्न बीड जिल्ह्याला ग्रासतोय तो म्हणजे भ्रष्टाचार. तर अनेक बीड शहरातील छोटे मोठे नाल्याचे काम असतील, रस्त्याचे काम असतील, असं बोलल्या जातंय, चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे की बरेचसे रोड डबल टेबल इस्टिमेट टाकून त्या ठिकाणी बिल उचललेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणचे रोड एवढे निकृष्ट दर्जाचे निर्माण झालेले आहेत. याच्यावर आपण काय बोलू शकतो? आता तुम्ही भ्रष्टाचाराचं खरं तर भ्रष्टाचार हा सगळ्या शहरामध्ये तर म्हणून नाही पण सगळ्या देशभरातच बोकळायला आपण बघतोय. परंतु मी नगरपालिकेचा नगरपालिकेपुरतं मी जर बोलत असेल तुम्हाला तर बीड नगरपालिकेमध्ये तुमच्या चांगल्या काम सरळ सरळ जे काम असेल तुमचे नागरिकांचे त्या कामाला एक रुपयाही त्या ठिकाणी लागत नाही. विनाकारण तुम्ही जर एखाद्या दलालाकडून जात असाल एखाद्या एजंटकडून जात असाल तर त्या ठिकाणी तो त्याचा शेअर ठेवणारच, तो त्या ठिकाणी ते त्याचे पैसे ते काढण्याचा प्रयत्न करणारच. परंतु बीड नगरपालिकेमध्ये नागरिकांच्या सर्वसामान्य कामासाठी कसलाच पैसा त्या ठिकाणी लागत नाही. कुणी जर घेत असेल तर तो मध्यस्थी असायला पाहिजे. दुसरं डायरेक्ट नगरपालिकेत पैसे घेताना आम्हाला तरी आजपर्यंत कोणी जाणवलं नाही आणि आम्ही उलट लोकांना नेहमी नेहमी आवाहन करतो की तुम्ही चांगल्या तुमचे सरळ काम असेल ना तर त्या सरळ कामाला पैसे लागतच नाही, तुम्ही पैसे देऊ नका म्हणून आम्ही कित्येक वेळेस लोकांना जाहीररित्या सांगितलेलं आहे, जाहीर भाषणांमध्ये सांगितलेलं आहे, पत्रकांमध्ये सांगितलेलं आहे आणि कित्येक मुलाखतीत सुद्धा माझ्या उल्लेख असं तुम्ही बघितलं की नगरपालिकेमध्ये काम करताना कुठलाच रुपया लोकांना सर्वसामान्य नागरिकांना पैसे लागण्याचं कारण नाही. तुम्ही पण विनाकारण योग्य माणसाच्या मार्फत त्या ठिकाणी जा की त्याला जाण असेल. आता मग भ्रष्ट लोकांच्या तुम्ही मार्फत गेल्यानंतर त्या ठिकाणी ते बळी पाडणार त्याला. आज आपण दुसरा एक प्रश्न प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यासह बीड जिल्ह्यातही पाहतो आपण, बेरोजगारीचा विषय आहे. बेरोजगारी निर्मूलन करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजनेत जर प्रभावीपणे राबवले गेले तर नक्कीच मोठे उद्योग निर्माण होऊन अनेक लोकांना रोजगार मिळेल. या असं काही तुमच्या मनामध्ये आहे का? बीड नगरपालिकेने यापूर्वी आदर्श मार्केट एक उभा केलेलं आहे आपल्याकडे सुभाष रोडला. हेच ते नागरिकांना त्या ठिकाणी बेरोजगार आहेत युवक त्यांना त्या ठिकाणी काम मिळावं म्हणून त्यांना गाळे उपलब्ध करून दिले आहेत. बीड शहरामध्ये अनेक अशा इमारती नगरपालिकेने बांधल्यात. त्या ठिकाणी आज स्वतःचे व्यवसाय युवकांनी उभा केले आपण बघतोय. महात्मा फुले भाजी मार्केट असेल, त्या ठिकाणी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातील गाड्या असतील, भाजी मंडीमधील काही अलीकडच्या साईडचे काही गाड्या असतील, तापडे कॉर्नरचे, म्हणजे अनेक ठिकाणी नगरपालिका स्वतःच्या इमारतीच्या बाजूला काढलेले कॉम्प्लेक्स असतील. अनेक ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचं दालन असावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी असे गाळे उभाच केले. आणखी येणाऱ्या काळामध्ये काही करता आलं त्या सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर अजून एक प्रश्न मोठा सतवतोय सर्वांना की अतिक्रमण. तर मुंबई महानगरपालिकेने एक योजना काढली होती की जे फुटपाथवरती छोटे मोठे व्यवसाय करणारे जे फेरी विक्रेते म्हणू आपण त्याला जे आहेत, तर त्यांच्यासाठी हक्काची जागा ती सुरक्षित केलेली आहे. ती काम अजून मोठ्या धर्तीवर चालू आहे. बीडमध्ये सुद्धा त्याचा सर्वे झालेला आहे. परंतु अशी कुठलीही जागा अजून असे निश्चित केलेली नाही त्या फेरीवाल्यांसाठी असेल, अतिक्रमण धारकांसाठी असेल, फुटपाथवरती असणाऱ्या. तर यांच्यासाठी असं कायमस्वरूपी जर आपण त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून दिली, जसं तुम्ही सांगितलं की आदर्श मार्केट जे आपण म्हणतो सुभाष रोडचं, तसं नगर रोड असेल, बार्शी रोड असेल, जालना रोड असेल, हे जे मेन मार्केटचे रोड आहेत जिथे गव्हर्नमेंटचे कंपाऊंड्स आहेत, BNCचं असेल, पंचायत समितीचं असेल, नाही का, तर या पद्धतीने आपल्याला काही करता येईल. खरं तर अतिक्रमण होऊ न देणं हा नगरपालिकेचा विषय आहे. पण त्या ठिकाणी जर फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यायची म्हणलं तर तुम्ही जसं आता सुचवलं की काही सरकारी कंपाऊंड्स असतील, ते कंपाऊंड जरी असले तरी त्या ठिकाणी काय पार्किंगच्या व्यवस्था त्या ठिकाणी प्रॉपर व्हायला पाहिजे. जर आपण कंपाऊंडला लागून जरी गाड्या लावून दिली त्या ठिकाणी तरी त्या ठिकाणी पार्किंगची जर तेवढी उपलब्धता नसेल
तर ते पुन्हा ते ट्रॅफिकला अडचण होणार, नागरिकांना जाण्या येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार. पण तशी जर सुरक्षित काही जागा मिळत असेल कुठं तर निश्चित त्याच्यावर विचार करायला हरकत नाही. आता हे जे बीड नगरपालिकेचं इलेक्शन लागणार आहे या दीपावली झाली आता आता फटाकडे फुटणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये नगरपालिकेच्या निकाला संदर्भामध्ये. तर कशा पद्धतीने आपण इलेक्शनची तयारी करणार आहेत? एक तर स्वतःच असं आघाडी करता येईल किंवा काय कसं तुमचं नियोजन आहे? नाही, आघाडी करण्याचं कसलंच आमच्या डोक्यात नाही. नगरपालिकेत आम्ही काम करत असताना गेल्या 20 वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आणि निवडणुका लढवतो. प्रत्येक वेळेस आम्हाला चांगलं यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी सर्व उमेदवारांना मिळालेलं आहे. त्यामुळे इतर कुठली आघाडी करण्याचं कसलंच आमच्या डोक्यात नाही. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवण्यासाठी सगळे इच्छुक आहोत. अच्छा, अजून आपल्याला जे केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे आणि बऱ्याचशा प्रमुख पक्षाची भूमिका अशी आहे की आता स्वतंत्र लढायचं आहे, परंतु बीड नगरपालिकेमध्ये हे एकत्र पक्ष लढतील की स्वतंत्र लढणार आहे? अजून तशी चर्चा झालेली नाही की वरिष्ठ स्तरावरून सुद्धा असे थेट निर्देश अजून काही दिलेले नाहीत. ज्याची जेवढी ताकद आहे ज्या शहरामध्ये त्याच्यानुसार जर प्रत्येक सहयोगी पक्षांना जर त्या ठिकाणी सामावून घेता आलं किंवा त्यांनी जरी ते ऐकलं तर सर्वांनी सोबत लढलेलं चांगलं राहील. एक प्रश्न थोडासा खोचक आहे, तुमच्या मनालाही लागू शकतो. संदीप क्षीरसागर आणि योगी क्षीरसागर याच्यामध्ये प्रभावी नेतृत्व कोण असं तुम्हाला सांगता येईल? नाही, हा मुळात प्रश्नच चुकीचा आहे. प्रभावी नेतृत्व म्हणून नाही, आम्ही पक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो. या ठिकाणी नेतृत्व करायला आम्ही खूप तुम्ही 2च नाव घेतले, आणखी खूप नाव आहेत ते सक्षम आहेत. त्याच्यामध्ये कित्येक नाव घेता येतील, फक्त 2 नाव घेऊन विनाकारण गोची करून घेण्यात काय अर्थ नाही. तर आताच विनोद निळक सरांनी लोकशाही सांगितलेलं आहे बीड नगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये. आणि खरं पाहिलं तर असं म्हणता येईल की भास्कर पेरे पाटोदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांचा आदर्श आपण घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. जे गार्डन तुम्ही तयार केलेलं आहे, जे रोड नवीन अनेक ठिकाणी तयार केलेले आहेत, खरं म्हणता येईल की या बीड शहरामध्ये एकमेव नेतृत्व असं आहे की विनोद निळक यांचं नाव आदर्श म्हणून घेतले जात आहे. यांच्यावर कसलाही प्रकारचा टप्पा नाही. एक विकासात्मक नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं नाव आपलं या ठिकाणी होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. विकास बीड शहराचा व्हावं हीच प्रामाणिकपणे पत्रकारांची इच्छा आहे आणि आम्हाला चांगल्या चांगल्या बातम्या छापण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही हे प्रयत्न करतोय. धन्यवाद. आपण आपला अमूल्य असा वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनलच्या आपण मुलाखतीला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.